जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. काल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल, आपण आपली ट्रॉली तर धुवून घेतली. आता ही आपली तुम्हाला तर माहिती आहे, आपली शेजारच्यांची ट्रॉली आणलेली ती धुवत होतं. पण काल रात्री टाईम होऊन गेला. बाई इथं लावलेली होती. काल रात्री तर टाईम होऊन गेला. मग नाही का धुतली नाही, फक्त आपलीच धुतली. आणि आता ब्लोअर जोडलं होतं ना, ब्लोअर सोडून घेतला आणि ना परत आहे ना गेला. आता आहे ना फन जोडून घेतला आहे. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, आपला पर्पलचा प्लॉट नंबर 2 बाकी आहे. ते बाकी राहायचं कारण असं आहे का त्याचं शेणखत टाकायचं ना चालू होतं. ते मध्ये 2-3 दिवस गाड्या आल्या नव्हत्या ना, त्याच्यामुळं मग आता फोन जोडला आहे. त्या दिवशी आणून सोडला, इथं सोडलं. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, इथं सोडून गेलो तर मग आता जोडून घेऊ. आंबे मस्त लागले. प्रत्येक आंब्याला आपल्या इकडे जवळजवळ आहे ना 10-15 आंब्याची झाड आहे. हे बघ, इडं प्रत्येक ठिकाणी आंब्याची झाड आहे. मस्त सकाळचा टाईम आहे. चला फणून घेतो सर्वात पहिले, मग वखरून चला घेतो आवरून. बघा हे अर्ध्याचे त्या बाजूला झालेलं आहे. आता छाटायला पण उद्या येणार आहे, पण ते अर्ध मग आज लगेच भरून पण देणार नाही काय. हा पहिला प्लॉट आहे, हा दुसरा, हा तिसरा, आणि तिकडं ती नेट लावलेली ना, तिकडं आता आपण जो नवीन प्लॉट तयार करणार आहे तो आता पलटी मारून ठेवली आहे त्याची. पुढची पण तुम्हाला माहिती देत राहील काय चालू आहे काय नाही. चला आलोय, आता घेतो याच्यात फण टाकून. फणून तर झालं आहे आपलं, पण हे असं काही गवताचे गोळे बाहेर आले. इकडे ट्रॅक्टर लावलं आहे, हे झालं आहे गल्ल्या फणून. हे असे काही गवताचे ना गोळी इकून पण आहे आणि तिकून पण आहे. मग पाहू असेच ठेवायचे का ट्रॉली तर अशी पण आपली मोकळीची, आणि याला आपण ब्लोअर जोडेल नाही ट्रॅक्टरला पण. मग पाहू तिकडं आपल्या दोन्ही ट्रॉल्या लावले. पाहू एखादी ट्रॉली जोडून आणि लगेच वाहून आणि बाजूला घेऊन टाकावं असं वाटतंय. पाहू कसं होते. आता चाललं आहे फन आपलं वखर जोडायला. फन तर जोडले, वखर जोडून घेतो आणि वखर बी मारून घ्यायचं लगेच. आणि हे झाल्यानंतर लगेच ब्लोअर जोडायचं आहे. आपले राहिले ते दोन्ही ट्रॉल्या धुवून घ्यायचे. पाहू जसं होईल तसं तुम्हाला सांगत राहते मी, नाही का. हे झाले आपले पंधराखाली. इकडं मध्ये बी दिसलं का. आता तुम्ही पाहिलं असेल का मागच्या व्हिडिओमध्ये का इथं किती गवत होतं, किती मोठं गवत होतं. हे सगळं साफसूफ झालं आहे. आता एक टाईम रोटरी झाली ना, सारं यंत्र जोडून घेऊ आणि थोडे कट मारून घेऊ. म्हणजे डायरेक्ट काम आटपून जाईल. आणि मग फक्त एवढंच राहील का वलांडी बांधायचं राहील. आता वखरून पण झालं आहे, काही एवढं खास वखरलं गेलं नाही. सगळं ते गवतच लटकून येत होतं. बऱ्याचशा ठिकाणी तर वखर पण लागलेलं नाही. झालं आहे वखरून. आता वखर सोडतो, ब्लोअर जोडतो, परत आता उन्हात आणायचे, ट्रॉल्या धुवायचे. चला आपले जे 2 प्लॉट छाटून झाले ते ना, त्यांच्यामध्ये लगेच फ्लडनी भरणी चालू आहे. शेणखत टाकून नाळ्या सरळ करून छाटून आणि मग भरणी चालू आहे. इकडं भरणी पण चालू होती आणि आपलं ट्रॉल्या धुवायचं काम पण चालू होतं. झालं आहे आपल्या ट्रॉल्या धुवून. या बाई आपले जे शेजारी राहतात ना त्यांची ट्रॉली, आणि ही आपली ट्रॉली नाही का एकदम साफसूफ, एकदम क्लीन. जसं काय शेणखत काही वायलच नव्हतं अशा प्रकारे. आणि इकडं साईडला ट्रॅक्टर लावून दिलं. यामुळे आपला जो नवीन प्लॉट तयार करायचा आहे ना, अरे फोकस, आपला जो नवीन प्लॉट तयार करायचा आहे ना त्याचे इथं फन सकाळी इथं सोडून दिला. आणि वखर आहे ना हे इथं सोडून दिले. तर दुपारून नाशिकला जायचं आहे. हो आता कसं होतं तर बागेत तिकडं पाणी लावेले ना, 6:30 वाजेपर्यंत लाईट आहे. तोपर्यंत बघू किती गाल्ल्या होत्या, 5-6 गाल्ल्या होतील. मग अजून ते इकडला प्लॉट छाटलेला नाही अजून. मग त्याला उद्या का माणसं येणार आहे छाटायला. त्याचं आता फणून वखरून दिलं आहे छाटून. त्याच्यात पण काड्या पडल्या का भरून देऊन लगेच रोटर मारायचे. म्हणजे कसं
आणि लगेच सारा यंत्र मारायचं तुम्हाला. पाणी ते संपतच आलं तर नळापर्यंत गेलं, लाईट पण गेली. रस्त्यामध्ये पाईप होते तेवढे पाईप काढून घेतले आणि ट्रॉली जोडून, ब्लोअर काही सोडून नव्हता तशी ट्रॉली जोडली. आपली शेजारच्यांची जी ट्रॉली आणलेली होती ना आपण शेणखत व्हायला, ती ट्रॉली लगेच म्हटलं नेऊन देऊ. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटू तुम्हाला पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.